नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज मी मुलाखत घेणार आहे माझ्या शाळेच्या अर्थात टिळकनगर विद्या मंदिर शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विजया निर्भवणे यांची. नमस्कार बाई. शाळेतल्याच मोठ्या बाईंची मुलाखत घेणार म्हणून थोडंसं टेन्शन आहे, पण आज मला बाईंना प्रश्न विचारता येतील म्हणून जरा वेगळी मज्जाही वाटते. बाई, माझा पहिला प्रश्न आहे, तुमच्या गुरूंनी तुमच्यावर कसे संस्कार केले काही आठवणी सांगू शकाल का? गुरु म्हणजे आपल्याला आपण जेव्हा आपला जन्म होतो तेव्हापासूनच आपले आई वडीलच हे पहिले गुरु असतात आणि त्यांच्या संस्कारातच आपण लहानाचे मोठे होत असतो. त्यानंतर आपण शाळेत जातो. शाळेत आपल्याला शिक्षक भेटतात. त्यांचं अनुकरण किंवा त्यांनी दिलेले संस्कार हेच आपल्यावर रूढ होत जातात आणि ते संस्कारित होत जातो आपण. तर याच्यामध्येच मला असं सांगायला आवडेल की आई वडील च्या घरातले आपल्या संस्कार असतात त्यानुसारच आपण आपल्या वर्तणुकीमध्ये बदल होत असतात आणि शाळेमध्ये आपल्या शिक्षकांनी दिलेले जे संस्कार आहेत ते आपल्यावर त्याचा प्रभाव पडत असतो. माझ्यावरही माझ्या शाळेतल्या शिक्षकांचा खूप मोठा प्रभाव आहे. त्यांच्या आठवण सांगायची झाली तर वाचन संस्कार हा आपल्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे आणि तो संस्कार मला माझ्या शाळेने दिला. शाळेतल्या मला आठवतं की आम्हाला म्हणजे जेव्हा वाचायला यायला लागलं तेव्हा आम्हाला शाळेमध्ये गोष्टीची पुस्तकं दिली जायची आणि त्या पुस्तकांच्या आधारे मग इतकी वाचनाची आवड निर्माण झाली की आम्हाला जो वाचनालयाचा तास असायचा त्यावेळेला लायब्ररीमध्ये जाऊन आम्ही धावत जाऊन मधली सुट्टी केव्हा होते आणि त्या दिवशी जर आमचा तास असेल तर धावत जाऊन आम्ही त्या रांगेत उभं राहायचो. गोष्टीचं पुस्तक केव्हा मिळतंय आणि मी कधी ते वाचेन अशी ही माझ्या शाळेची आठवण आहे आणि त्या वाचनानेच माझं जीवन असं समृद्ध झालेलं आहे. शिक्षक ही सुद्धा एक वृत्ती आहे, पण विद्यार्थ्यांना ते का? शिक्षक जरी असला तरी नेहमी तो विद्यादान करत असतो आणि नोकरीच्या निमित्ताने तो शिक्षक बनला तरी सुद्धा त्याचं कर्तव्य हे विद्यादानाचंच आहे आणि विद्यादान हे असं दान आहे की ते कधीच संपत नाही. ज्याला आपण ते देतोय त्याच्या आयुष्याचं नेहमी कल्याणच होतं आणि त्याच्या आयुष्यामध्ये अगदी प्रभाव त्याचा पडत जातो. एक चांगला नागरिक तो बनत जातो. त्यामुळे विद्यादानाचं दान हे व्रत म्हणूनच आपण शिक्षक म्हणून जेव्हा नोकरी पेशामध्ये येतो तेव्हा विद्यादानाचं हे व्रत म्हणूनच स्वीकारतात शिक्षक. आपली शाळा मला खूप आवडते कारण अभ्यासासोबतच अनेक उपक्रम आपल्याकडे असतात. मला तर हे माहित आहे, पण इतरांसाठी त्याविषयी सांगाल का? तुला तर माहितीये तू तर आता दुसरीमध्येच आहे. पण आपली शाळा इतकी जुनी आहे की जवळ 70 वर्ष शाळेला झालेली आहेत. शाळेमध्ये इतके विविध उपक्रम चालू असतात. त्याबद्दल मला नक्कीच सांगायला आवडेल की शाळेमध्ये आपण अभ्यासाबरोबरच इतर ऍक्टिव्हिटी आपल्या शाळेमध्ये खूप चालतात. बाह्य परीक्षेला विद्यार्थी बसतात. स्पर्धेला विविध स्पर्धांमध्ये सहभागी होतात. अ, राज्यस्तरीय, आंतरराष्ट्रीय, नॅशनल लेव्हलवर अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थी जाऊन सहभागी होतात. आणि मुलांच्या आणि मुलींसाठी एनसीसीचे सुद्धा कॅडेट आपल्याकडे आहेत, जे देशाचं संरक्षण करण्यासाठी ते तयार होतील असे विद्यार्थी आपल्या शाळेतून घडतात. तसंच आपण जेव्हा मूल आपल्या शाळेमध्ये येतं तर पहिलीच्या मुलांसाठी आपण एक रात्रशाळा घेतो. अशी रात्रशाळा पण कुठे चालत नाही, पण आपल्या शाळेमध्ये चालते. कारण का तर विद्यार्थ्याला आपल्या शाळेची ओढ निर्माण व्हावी लागते. तू पण त्या सहभागी झाली होतीस ना मागच्या वर्षी?
हो की नाही? हो तुला आवडली होती ना शाळा? हो मला खूप आवडते. बरं. अगं म्हणजे त्या म्हणजे असे वेगवेगळे ते मुलांना स्वावलंबी आणि शाळेची ओढ निर्माण व्हावी म्हणून असे वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो. विविध कॅम्प आयोजित करत असतो. असे हे सगळे उपक्रम आपण आपल्या शाळेमध्ये राबवतो. आम्ही शाळेत गोंगाट करतो, थोडी मस्ती करतो. याचा तुम्हाला त्रास होतो का? कधी तुम्हाला ठरठरचा राग येतो का? हे बघ, कसं आहे की मुलांनी तर मस्ती केलीच पाहिजे. लहान मुलंच हे मस्ती करतात, खोड्या करतात. तर मोठं झाल्यावर काही कोणी इतकं खोड्या करायला जात नाही कुणाच्या. आणि ज्या शाळेतल्या आपल्या लहानपणीच्या आठवणी असतात त्या एक कायमस्वरूपी आपल्या मनावर कोरलेल्या असतात. लहान बालपणाचे आपले मित्र, मैत्रिणी ह्या यांच्याबरोबर आपण केलेली मस्ती ही आपल्याला कायम स्मरणात राहते. आणि मला म्हणशील तर मला त्या गोंगाटाचा त्रास होत नाही. कारण मी सुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा अ, लहान होऊनच मी तुमच्याबरोबर वागत असते, की तुम्हाला काय वाटतं? मला त्या गोंगाटाचा त्रास होत नाही. पण मात्र एक आहे, की शिस्त ही पाळावी लागते आणि शिस्तीचं महत्त्व खूप आहे आपल्या आयुष्यात. तर आपल्या मस्तीमुळे जर कोणाला त्रास झाला, तर त्याला मात्र शिक्षा होईलच आणि व्हायलाच पाहिजे. शाळेतल्या अभ्यासाव्यतिरिक्त टीव्ही, मोबाईल मधून अनेक गोष्टी शिकणाऱ्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना गुरु म्हणून तुम्ही काय सांगाल? आजचं युगच हे असं आहे, डिजिटल युग आहे. प्रत्येकाला तर ह्या अ, येणाऱ्या काळाबरोबर आपल्याला जगायचं असतं आणि त्याबरोबर टीव्ही, मोबाईल, ह्या इंटरनेट याच्यातून तर आपल्याला खूप शिकायला मिळतं. पण त्याचा वापर आपण कसा करायचा हा आणि डिजिटल टायमिंग आहे, तो सुद्धा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कमी वेळात आपणच पाहिला पाहिजे. ते एक वेळ ठरवून ठेवायला पाहिजे, की मी अर्ध्या तासाशिवाय मी जास्त वेळ बघणार नाही. आणि बघितलं तरी सुद्धा मी याच्यातून आपल्याला ज्ञानाचं भांडार ओपन होतं, तर त्या ज्ञानाचा मी अ, योग्य तऱ्हेने वापर करेन आणि वाईट मार्गाला मी जाणार नाही. याच्याकडे आपल्या आई-वडिलांनी सुद्धा लक्ष द्यायला हवं आणि मूल काय बघतंय आणि काय बघत नाही, याकडे आई-वडिलांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यांना चांगल्या अ, ज्या माहितीचे स्रोत आहे, ते कसे बघायचे ते त्या पालकांनी जरा सांगितलं तर आणि मुलांनी सुद्धा त्या अशाच गोष्टी पाहाव्यात. अ, सारखे कार्टून किंवा गेम्स न पाहता थोडा वेळ करमणुकीचं म्हणून बघितलं तर ठीक असतं. पण नेहमी सारखं तेच लावून दिवसभर तेच बघितलं आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं, तर ते चालणार नाही. अभ्यास तर केलाच पाहिजे, पण अभ्यासाबरोबर थोडंसं मनोरंजन झालं तरी ते आपल्याला आयुष्यात हवं असतं. तुम्ही छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा. आणि हो, मित्रमंडळींना पण सांगा. पुन्हा भेटूया लवकर.